सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो। विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन्, अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊले ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो प्रथम नमन नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांतिया, दुसरे चरणा संतांतिया, पंचकृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। दुसरे चरण संतांतिया, दुसरे चरण संतांतिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कथेचा विस्तारो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण। श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होती, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, जोडून या कर चरणी ठेवितो माथा। परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, असो न स्वभाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। माझे वाणे तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणे तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणे तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम।
देवाने तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम गुणनाम गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बरनौ रघुबर विमल जसु जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहे हरहु कले सविकार हरहु कलेश विकार पवन पुत्र हनुमान की जय बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बर का अख्खं कीर्तन मी एकटा करतो अजिबात तुम्हाला टेन्शन देणार नाही फक्त माझ्या समाधानाकरता एकदा जय मोठ्यानं म्हणा म्हणताना का एकदा सगळे बळच तर होय म्हणा हा महिला मंडळ एका आवाजात सगळ्याच आवाज आला पाहिजे पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की ओंकारनाथ भगवान की वाह सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह पुण्यक्षेत्र पावनभूमी रांजणी देवाची आणि परिसरातील सर्व भाविक परमपूज्य श्री ओंकारनाथ देवांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली पुण्यभूमी देवाची रांजणी किंवा रांजणी देवाची आदरणीय परमपूज्य ओंकारनाथ देवांच्या 36व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या आपल्या पुण्यक्षेत्र गावामध्ये अतिशय थाटामाटामध्ये आणि भल्या मोठ्या गावाला लाजवेल एवढं सुंदर असं नियोजन तुम्हा सर्व गावकऱ्यांनी केलेलं आहे मी तुम्हा सर्व गावकऱ्यांकरता एकदा जोराची टाळी वाजवावा अतिशय पवित्र अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून आपल्या या गावामध्ये सुरू आहे आणि ओंकारनाथ देवांच्या 36व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आज तसं माझं परम भाग्य आहे आजचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांकरता खूप मोठा पर्व काळ आहे सगळ्यांना माहिती आहे नुसत्या महाराष्ट्रापुरता नाही तर भारत देशामध्ये आज ज्या महात्म्याचा बीजोत्सव सोहळा आपण सगळे संपन्न करतो त्या वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा बीजोत्सव सोहळा आणि पारायणाचे आपला प्रारंभ फार आणि फार सुंदर पर्वकाळ तुमच्या गावामध्ये साधलेला आहे मायबापू अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा हा प्रारंभीचा दिवस आहे सुरुवातीचा दिवस आहे आणि पारायण कितीही दिवसाचं असू द्या बसलेली आहे 2 दिवसाचं 3 दिवसाचं 5 दिवसाचं 7 दिवसाचं 1 महिन्याचं 6 महिन्याचं नाही तर वर्षाचं पारायण असू द्या त्या पारायणामधले काही 3 कीर्तनकार हे बांधील राहतात तसा कुठं वारकरी संप्रदायाचा विधी लिखित नियम आपल्याला लिखित स्वरूपात बघायला भेटत नाही पण एक वारकरी संप्रदाय कोणत्या तरी परंपरेने चालावा याच्याकरता वारकरी संप्रदायाने घालून दिलेली परंपरा आहे काय परंपरा आहे सप्ताह किती दिवसाचा असू द्या पहिल्या दिवशीचा कीर्तनकार हा बांधील राहतो पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं आलेल्या समाजाला देवाच्या नामाचं देवाच्या रूपाचं वर्णन करून सांगायचं असतं म्हणूनच
देवाच्या नामाचं अनन्यसाधारण महत्व जगद्गुरु श्री तुकोबरा यांच्या अभंगातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. अभंग श्री तुकोबरा यांचा आहे. अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सर्वात जवळचे निस्सीम आणि लढीवाळ असणारे भक्त. वांबळ बसलेले मंडळी, जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो, काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात तर काही माणसं वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतात. हा जो वारकरी संप्रदाय अवघ्या महाराष्ट्रापुरता नाही, भारत देशापुरता नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वारकरी संप्रदाय पोहोचला गेला, या वारकरी संप्रदायाची स्थापना आळंदी निवासी माझे विश्वमौली ज्ञानोबा यांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातली. म्हणून म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. या वारकरी संप्रदायाचा पाया विश्वमौली ज्ञानोबा यांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातला. बघता बघता हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहायला लागलं बाबा. आणि या वारकरी संप्रदायाला आधार देण्याचं काम अष्टादश संतांनी केलं. त्यामधील सगळ्यात महत्वाचं काम पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचं. खांब दिला भागवत, आणि हळूहळू महाराज वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं. तुम्ही सगळे जाणकार मंडळ आहे म्हणून तुम्हाला एक छोटासा प्रश्न करतो. एखादं गावामध्ये वास्तू असेल, एखादं मंदिर असेल, त्या मंदिराचं काम पूर्ण झालं, आपण कधी म्हणतो? मंदिरावर शिखर नाही, शिखरावर ज्या दिवशी कळस चढवल्या जातो, गावाच्या साक्षीनं कलशारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि गाव म्हणतं आज मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं खरं, पण या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कुणाला विराजमान करावं? देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय श्री तुकोबरा यांची नियुक्ती करण्यात आली. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. बाप जगद्गुरु तुकोबरा यांची ख्याती आज महाराजांचा बीजोत्सव सोहळा आहे म्हणून तुमच्या पुढे थोडक्या वेळामध्ये मांडून जातो. वैराग्य मूर्ती शब्द नावापुढं, वैराग्य मूर्ती पदवी नावापुढं लावण्याकरता ते नुसतं नावाची पदवी नाही. आता पदव्या कोण बी कुणाला लावायला लागलं, कुणी कुणाला काही बी पदवी लावायला लागलं. गाथा ज्याचा गाथा पाठ आहे त्यानं लावू द्यावा, पण ज्याचं 4च अभंग पाठ त्यानं बी गाथा मूर्ती लावावं का? मला तुम्ही सांगा. ज्याला स्वराचं ज्ञान नाही ते स्वरभूषण लावतो, काय हाणून घेता का आपल्या पुढं? मला सांगा बरं. जर ज्याला स्वराचंच माहिती नाही तर आमच्यासारख्यानं काय करावं हे तुम्हीच मला उत्तर द्या बाबा. म्हणजे ज्याला ते ज्ञान आहे, ज्यानं त्याच्यात पारंगतपणा मिळवला, त्यानं पदवी लावली तर वेगळी गोष्ट आहे, पण ती तुकोबरायाला पदवी स्वतःहून नाही, जगानं दिलेली पदवी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, वैराग्य मूर्ती जी श्री तुकोबराया. किती वैराग्य? संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य, धर्म केला संसाराच्या नावे. माय बाप हो, माझ्या तुकोबरायांनी म्हणावं, जाळोनी संसार बैसलो अंगणी. एवढंच नाही, वैराग्य ऐकता होतं तोपर्यंत समाज जवळ होता तुकोबरायाच्या. 65.5 लाखाची जहागिरीतवर समाजानं आपलंसं केलं तुकोबरायांना. आणि या समाजाचा नियमच आहे बसलेली, तुमच्या खिशात पैसा असू द्या, जवळ लांबची नाती सुद्धा तुमच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही गरीब राहा, तुमच्याकडे रुपया नसू द्या, जवळची नाती तुम्हाला वाट देऊन गेल्याशिवाय राहत नाही. हे आतापासून नाही, माझ्या तुकोबरायांनी हे लय जवळून पाहिलं. मायबा होतं तोपर्यंत तुकशेठ नावानं हाक मारायची लोक. काय तुका शेठ? सगळं गेलं, दुष्काळ पडला, समाजाची दया आली आणि सगळं वाटलं समाजाला. पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. अरे इकडे बी तसंच आहे वाटतं. मला वाटलं 2 तालुका वळडून आलो नाही, इकडे तरी बदल पाहिजे होता. पण तुकोबरायाचं होतं तोपर्यंत दया आली समाजाची दुष्काळामध्ये, अख्खे धान्याची कोठार उघडी करून दिली आणि सांगितलं, न्या तुम्हाला लागतंय तेवढं. अहो, भागीरथी नावाची पोरगी होती तुकोबरायाची, संतू नावाचा पोरगा होता तुकोबरायाचा. काय खाईल याचा थोडा सुद्धा समाजानं विचार केला नाही. त्याच माझ्या तुकोबरायांवरती वेळ आली. दुष्काळात मान गेला, प्रतिष्ठा गेली, धन दौलत पैसा अडका सगळं निघून गेलं तुकोबरायाचं. ते तुकोबराया भगवंताच्या पुढे विनंती करतात, काय दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकान्न अन्न करिता मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बाबो, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली, तरी सुद्धा म्हणावं बरे झाले देवा. हे आपण नाही, वैराग्य मूर्ती श्री तुकोबरा यांचे शब्द आहे.
तर वैराग्यवान महात्मा नामाचं अनन्यसाधारण महत्व तुमच्या माझ्या पुढे प्रतिपादन करताना महाराजांनी अभंगातल्या प्रथम कडव्यामध्ये फार सुंदर वर्णन केलं. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मायबाप जो पंचमवेद मानला जाणारा गाथा श्री तुकोबर यांनी समाजाला दिला. ह्या गाथा म्हणजे काय फार वेगळं नाही. 6 शास्त्र 18 पुराण आणि 4 वेद एकत्रीकरण करून 4 वेद समाजाला वाचून कळणार नाही. 4 वेद समाजाला सांगून कळणार नाही. जरी वाचण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा अर्थ समाजाच्या लक्षात येणार नाही हे तुकोबरायाला माहिती होतं. म्हणून सर्वसामान्य जीवाला 4 वेद कळावेत याचं एकत्रीकरण करून महाराजांनी पंचमवेद मानला जाणारा गाथा तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केला. आणि त्या पंचमवेद मानल्या जाणाऱ्या गाथेतले प्रत्येक अभंगातला प्रत्येक शब्द ना शब्द माझ्या तुकोबरायांनी जाणीवपूर्वक खर्च केला. काय सुंदर वर्णन आलं. पहिलाच शब्द वापरला सदा नाम घोष. महाराज असंही म्हणू शकत होते कदा नाम घोष. कदा कदा केल्यावर कदा कदाच समाधान आणि सदा सदा नाम घोष केल्यावर तेने सदा चित्ता. सांगू का तुम्हाला, एकतर भगवंत प्राप्तीमध्ये समाधान आहे आणि दुसरी गोष्ट भगवंताच्या नामामध्ये समाधान. दोनही प्रमाण आपल्या पाठ आहेत. आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो एक देव करो निघावा. तेने बिन जीवा सुख नो हे. त्याच्याशिवाय सुख नाही. आणि दुसरं सदा नाम घोष करो हरी कथा. फायदा सांगितला तेने सदा चित्ता. महाराजांनी नामही घ्यायला लावलं. नुसतं नाम घ्यायला लावलं नाही, नामाबरोबर नामाचं महत्व नामाचा फायदा सुद्धा सांगितला. कारण तुकोबरायाला माहिती होतं हा समाज फायद्याशिवाय कुणाचंच कुणी काम करणार हे तुकोबरायाला माहिती होतं. तुम्ही म्हणाल बुवा तू एवढा ओरडून सांगतो आणि तू एवढ्या रातचा कशाला आला बोंबलत आमच्या गावात. कोण म्हणलं पैशाला? कीर्तनाला आलो म्हणा. फायद्याशिवाय कुणीच कुणाचं काम करायला तयार. फायदा विचारल्याबरोबर तुकोबराया म्हणतात तेने सदा चित्ता समाधान. आणि अजून एक फायदा लय मोठा सांगितला, तो म्हणजे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुम्ही म्हणाल महाराज आजपर्यंत आम्ही सुख ऐकून होतो. सुख हा शब्द आजपर्यंत आम्ही ऐकून होतो, पण महाराजांनी हा सर्व सुख शब्द का वापरला? सुखापेक्षा सुद्धा वरचं जे पद आहे, सुखापेक्षा सुद्धा ज्याच्या वरच्यामध्ये ज्याच्या समाधान आहे त्याचं नाव सर्व सुख आहे. महाराज म्हणतात ते सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. आणि पुढं मात्र महाराजांनी नामस्मरण कसं घ्यावं, किती असावं आणि किती नामस्मरण घेतल्यावर या अवस्था, या शरीराची अवस्था काय होते याचं वर्णन केलं. असो ऐसा कोठे आठवची नाही. एवढं भजन असावं माणसाच्या आयुष्यात, एवढं स्मरण असावं पांडुरंगाचं माणसाच्या आयुष्यात. त्या माणसाची, त्या साधकाची अवस्था असो ऐसा कोठे आठवची. सांगू तुम्हाला रांजणीकर, तुकोबरायांचा हा अभंग म्हणजे स्वप्नानुभव तुकोबरायांनी व्यक्त केला, स्वतःला आलेला अनुभव. कारण तुकोबरायांनी आधी लिहून ठेवलंय, शिंख जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. प्रात्यविधीला गेले तरी तुकोबरायाचं भजन बंद नसायचं. याला म्हणायचं अवस्था असो ऐसा कोठे. काय करतो, खातो काय, राहतो कुठं, काही भान नाही. परिवाराचं काय झालं, काही नाही. श्रीमंती, मान, मान्यता, प्रतिष्ठा सगळं गेलं, पण त्याचा विचार तुकोबरायांनी केला नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा सर्व झुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र तुकोबरायांनी पुन्हा साधकाची अवस्था. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप होणे म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. अग्नी म्हणजे जाळा, आपण म्हणणं का जाळात समर्पण असं नाही. अग्निरूप होणे ही सुद्धा एक अवस्था सांगितली. तुकोबराय म्हणतात या नामस्मरणाचा फायदा एवढा झाला. काय, कशामुळे ती, काय नेमकं ती अवस्था म्हणजे काय आहे याचं वर्णन करताना महाराज म्हणतात लागोनेदी पाप आणि लागोनेदी पुण्य अंगा. ती अवस्था म्हणजे अग्निरूप होणे. माणसाची अवस्था इथपर्यंत टोकाचं भजन असावं माणसाचं, इथपर्यंत माणसाची श्रद्धा पांडुरंगावरती असावी, इथपर्यंत मायबाप देव आपलं समर्पण भगवंता करता असावं. कुठपर्यंत? अशी वेळ आली पाहिजे जरी पाप करण्याची बुद्धी अंतकरणात आली, जरी पुण्य आपल्या हातून घडलं तरी पाप पुण्य या शरीराला स्पर्श सुद्धा करणार एवढ्यापर्यंत माणसाचं भजन असावं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. विठ्ठल विठ्ठल.
सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या 1 तास 5 मिनिटांमध्ये आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर निर्धारित वेळेमध्ये 9:05 आपल्याला अभंगाचा समारोप करायचा. मायबाप हो, अतिशय पवित्र देखणं आणि सुंदर वातावरण तुमच्या गावामध्ये तयार झालं. वाटलं नव्हतं पहिल्या दिवशी एवढं लोक येतील का नाही याची मला शंका होती. पण आजचा दिवस पाहिला की असं वाटतं जागराचं कीर्तन चालू. मला वाटतं जागराच्या दिवशी तर का बसायला जागा पुरते का नाही तर काय माहिती. म्हणजे एक खरंच एक तुमच्या पंचक्रोशीत नाही अख्ख्या संपूर्ण तालुक्यामध्ये एक नावाजलेला सप्ताह कुणाचा असेल तर तुमच्या रांजणी गावचा हा सप्ताह आहे. तसं तर तुमची माझी ओळख पहिलीच आहे, पण योगायोग यावा लागतो. आमच्या आप्पांच्या घरी म्हणजे पोळ आप्पांच्या घरी माझं कीर्तन झालं. तिथं इथं बरीच श्रोते मंडळ तिथं होती, त्यांना ते आवडलं असेल आणि कदाचित 1च तारीख तुमची शिल्लक आणि मलाही नेमकी तीच भेटली. पण असू द्या, पहिला दिवस म्हणलं की जरा लय सोपं जातं बोलायला. पहिल्या दिवशीच्या कीर्तन करायला लय लोड नसतो, त्यानं फक्त पत्रावळीच वाटायची असते. लय झालं तर मीठ वाढायचा प्रयत्न करतो, ह्याच्यापेक्षा दुसऱ्या अपेक्षा करू नका. उद्यापासून तुम्हाला श्री बालाजीचा येत आहे, मग काय उद्या श्रीखंड लाडू बिलजिलबी शेवटपर्यंत नुसता तुम्हाला आनंदच घ्यायचा आहे बाबा. पण जेवढं शक्य जेवढं प्रामाणिक कीर्तन करता येईल तेवढं कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. मायबाप हो, या नवविधा भक्तीमध्ये काही भक्त्या शास्त्रानं आपल्याला सांगितलं. त्यामध्ये श्रवणम दास्यम सख्यम आत्म निवेदन अनेक प्रकारच्या भक्त्या नवविधा भक्ती आपल्याला शास्त्रानं सांगितल्या. त्याच्यामध्ये नामस्मरण ही सुद्धा एक भक्ती सांगितली. मग नामस्मरणाचा फायदा हे महाराज आपल्याला सांगतात. मग या नवविधा भक्तीपैकी नामस्मरणाच्या जोरावर काय काय करता येतं. नामस्मरणाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबराया जसं वैकुंठ गमनाचा सदैव वैकुंठ गमनाला गेले, तो फायदा कशाचा आहे? नामस्मरणाचा आहे. आणि मी तर म्हणतो या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन कुठलं असेल? नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सयास जावे वनांतरा. नामन संकीर्तन साधन पैसोपे याच्यात आवले हरिपाठ तर सोपा सांगितला. हरिमुखे म्हणा. लय 2च शब्दात पुण्याची गणना कोण करी एवढं प्रदान करता येतो माणसाला. पण सांगू का तुम्हाला, सोप्या मार्गाने माणसं चालायला तयारच नाही. हा कलियुगाचा नियम आहे. मला सांगा ना, पंढरपूरला जायचं म्हणजे लय सोपा मार्ग आहे तुम्हाला, सरळच हायवे आहे तुम्हाला. पण एखादी अडपाट उठलं इथनं पुण्याला गेलं, पुण्यानं असा सोलापूर हायवे ते पुण्याला गेलो, पुण्याहून आमच्या तिकडं पुन्हा फलटणवरनं पंढरपुराला गेलं. पंढरपूर येईल की, पण वेळ जाईल, परिणाम खर्च होईल आणि प्रवासाचं दुःख भोगावं लागेल. संतांनी सांगितलेली वचनं लय सरळ सोप्या रेषेत आहेत. मार्ग दावून गेले आधी, आपलं काम आहे तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काय. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाव विठ्ठल वाचे गाव विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. सोपा आणि सरळ मार्ग सांगितला. सहज मुखानं देवाचं भजन करा. त्या नामस्मरणाचा फायदा एवढं भजन माणसाचं असावं, देवाला सुद्धा चिंता पडावी. तुकोबरायाचे उपकार जसे भगवंतावरती झाले नामस्मरणाच्या जोरावर. मायबाप तुकोबराया जर कधी पंढरपूरला गेले ना पांडुरंगाच्या दर्शनाला, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, नामदेव पायरीवर चढावी, दर्शन रांगेमध्ये उभा राहावं. बघता बघता तुकोबरायाचा नंबर पांडुरंगाच्या समोर. तो पूर्वीचा काळ आहे, आताचा नाही. आता एकादशीला जर एखादा गावातनं गेला तर त्याला नंबरच येत नाही. 12 तास उभा राहिला लाईनीत आणि पांडुरंगाच्या जवळ आला, चरणावर डोकं ठेवलं, डोळं उघडून देव बघायला गेला, भिताडच दिसलं. त्याला ध्यानात आलं, अरे आपल्याला कोणीतरी कवात पुढे ढकललो बाबा. पण तुकोबरायाचं देवाच्या दर्शनाला गेले तर अर्धा तास तुकोबरायाने पांडुरंगाकडे बघावं आणि अर्धा तास माझ्या पांडुरंगानं तुकोबरायांकडे बघावं. तुकोबरायानं केलेली भक्ती पांडुरंगानं जाणावीन. बघता बघता देवाच्या डोळ्यात तुकोबरायांकरता पाणी यावं. हे सहज नाही मायबाप मिळत.
पांडुरंगानं रडावं तुकोबराया करता देव परीक्षा घेतल्याशिवाय तो नाहीच माय बाप त्या समर्पणापर्यंत त्या पदापर्यंत देव जाऊच देत नाही. आधी काहीतरी त्याचा नियमच आहे, घेशी तेव्हा देशी. तो आधी काय ना काय घेणार, त्याच्या बदल्यातच आपल्याला त्याचं समर्पण देणार, लक्षात ठेवा. नाहीतर विश्वमाऊली ज्ञानोबरायांकडे काय होतं मला सांगा. मी तो नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनामध्ये, हे आयुष्य जगत असताना दुर्जन माणसाची सज्जन माणसाची किंमत ही नेहमी दुर्जनामुळे वाढत असते. तुम्हाला पटलं तर वाक्य माझं बघा. रामायणानं ते शिकवलं, महाभारत ते शिकवतं, भागवत आपल्याला ते शिकवतो. मला फक्त तुम्हीच प्रामाणिक उत्तर द्या. रामायणातनं एक कंस मामा एक रावण बाजूला करा. कुठनं? रामायणातनं रावण वजा करा. रामायण घडलं असतं का? नसतं. महाभारतातनं 100 कौरव आणि 1 आंधळा धृतराष्ट्र वजा करा. भागवतामधनं कंस मामा वजा करा. भागवत नाही, ज्ञानोबरायांच्या आयुष्यातनं विसोबा काका वजा करा. तुकोबरायाच्या आयुष्यातनं रामेश्वर शास्त्री वजा करा. ज्यानं पंचमेध मानला जाणारा तुकोबरायाचा गाथा दगड बांधले आणि इंद्रायणीच्या डोहात टाकून दिली. जर तो नसता तर गाथा पुन्हा तरंगायची वेळ आलीच ना. ज्ञानोबरायांच्या आयुष्यातनं 1400 वर्ष जगलेला चांगदेव वजा करा. निर्जीव असणारी भिंत चालवण्याची वेळ आलीच नसती. विसोबा आडवा आला नसता तर महिषी पुत्रामुखे बोलविले श्रुती ही वेळ आलीच. म्हणून न्याय सांगून जातो, दुर्जन सज्जन माणसाची किंमत ही दुर्जनामुळे वाढते. पण आता कलियुगात घोटाळा असा आहे, सज्जन म्हणायचं कुणाला आणि दुर्जन म्हणायचं कुणाला ह्याचाच मेळ माणसाला राहिला नाही. म्हणजे असं आमच्यासारखं धोतर घातलं, नेहरू घातले, फेटा घातला म्हणजे सज्जन झाला का? नाही. लईच कबूल करता भाऊ. माझं जाऊ द्या मरू द्या, पण मी तुम्हालाच बसलेले प्रश्न करतो. इथं बसलेल्यापैकी ज्याला ज्याला वाटतंय आपण सज्जन आहे त्यांना हात वर करा बरं. माझं लय पडदेशी सांगितलं, तुमचं सांगा की. करा की हात वर ज्याला वाटतंय आपण सज्जन आहे. अख्ख्या रांजणीत एक बी नाही. जाऊन ज्याला वाटतंय आपण दुर्जन आहे त्यांना तरी हात वर करा. आता लईच जड भाषा झाली बाबा. हलक्या भाषेत घे. ज्याला वाटतंय आपण शहाणाय शहाण त्यांना हात वर करा. अख्ख्या रांजणीत एक बी शहाणा नाही. बरं जाऊ. ज्याला वाटतंय आपण येड आहे, आया तुम्ही धड सज्जन बी नाही, धड दुर्जन बी नाही, शहाणे बी नाही. तुम्ही नेमकं हाय कोण? कालच प्रश्न केलाय का म्हातारीला? माझ्या पुढत नेमकी बसली होती आजी एक. ग बस ती मोठ्या माणसात वराडली. यार माबुवा आम्ही सज्जन आहे का दुर्जन आहे नाही माहिती, पण आम्ही माणूस आहे. पण माणूस असून सुद्धा आज कित्येक कीर्तन करायला नारदाच्या गादीवर सांगावं लागतं, जरा माणसासारखा मानसा. रांजणीकर ऐका हो मानसा. आता तरी मानसात ये देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सार साठवलं मानसा. माणसानं माणसासारखं वागा हे शिकवावं लागतं आज माणसाला. मला फक्त तुम्हाला माझे हात जोडून विनंती, फक्त मला तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या. माणुसकी धर्म सोडला कुणी? माणुसकी जाऊ देऊ. आपला प्रत्येकाचा धर्म सोडला कुणी? माणसानं पशु पक्ष्यांना बदनाम केलं, त्यांनी त्यांचा धर्म सोडला. वाघ नावाचा प्राणी घ्या, वाघ, आणि 10 दिवस त्याला उपवाशी ठेवा तुम्ही. कुणाला? वाघाला. आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे गवत नेऊन टाका. खाईल का ती? त्याचा धर्म नाही गवत खाणं. हरिण नावाचा प्राणी घ्या, हरणाला 10 दिवस उपवाशी ठेवा आणि 11व्या दिवशी त्याच्या पुढे मांस नेऊन टाका. खाईल का ती? नाही खाणार. त्याचा तो धर्म नाही. आणि माणूस तिकडे बी आहे, जत्रा भरली की तिकडे बी आहे. म्हणजे धर्म सोडला कुणी तरी माणूस माणसात आल्या म्हणतो, अरे जरा माणसासारखा वाघ. तुम्ही बदलला धर्म, जनावरांनी नाही धर्म बदलला. जी माणसं धर्मानं वागली, जी माणसं न्यायानं वागली, ज्यांनी नीती जपली, त्यांचं नाव आज इतिहासानं सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवलं.
ज्या छत्रपती शंभू राजांच्या बलिदान मास इथं सगळी तरुण पोरं पाळत असतील, त्या छत्रपती शंभू राजांचा नाव सुवर्ण इतिहासानं आजही लिहून ठेवलं का? राहिल्या त्या कीर्ती जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाय. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाय. कुणाची कीर्ती शिल्लक राहत नाही. तुम्हाला पटवून देऊ का? फक्त मी म्हणतो तसं माझ्या माग म्हणा. म्हणणार का? रांजणीकर म्हणणार का? एक आवाजा, छत्रपती शिवाजी महाराज की. याला का नाही घोटाळा? मी काय म्हणलो होतो? मी म्हणन तसंच म्हणा. सांगू का तुम्हाला, माझ्या राजाची कीर्ती जेवढी होती की आपोआप तोंडातून जय जयकार निघतो. याला म्हणायचं उत्तमची उरे कीर्तिमान. 378वा बीजोत्सव सोहळा झाला आज जगद्गुरु श्री तुकोबरायांचा. 378वा. का एवढे वर्ष का समाजानं लक्षात ठेवलं? स्वतःचा विचार न करता जगाच्या कल्याणाकरता अहोरात्र दिलं. आणि भगवंतानं सुद्धा दखल घेतली. महाराज प्रमाण आहे महाराजांचं, असे भक्ताची ये घरी कामे न सांग. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, भक्त हरीचा दास म्हणायचं कुणाला? हा लय मोठा प्रश्न. जेथे रामनाम होईल श्रवण त्यांना हरीचा दास म्हणा. जिथं भजन चालू आहे भाग्यवंता घरी, जिथं भजन कीर्तन पूजन आहे त्याला तुम्ही हरीचा दास म्हणा. मी तर म्हणतो या धर्ममंडपात बसायला सुद्धा लय जन्माची पुण्याई असावी लागते. हे कुणाच्या बी नशिबात नाही. नाही तर लोकसंख्या किती आहे तुमच्या गावची? रांजणीकर मी काय राहायला येणार नाही, बिंदास बोला. किती लोकसंख्या आहे? 3,500 माणसं किती आहेत आता पुढं? 2,000. बाकीचे 1,500 कारगिलची उद्योग गेली काय? इथं जर एवढा मोठा उत्सव आहे तर अख्ख्या गावाने इथं आलं पाहिजे होतं. येणार आहेत मला माहिती आहे, पहिला दिवस आहे म्हणून हळूहळू माणसं येत राहतात. काय काय आपलं लांबच बसली ती म्हणले लांबनच बुवाचा अंदाज घेऊ. दिसला बरा तर बसला नाही तर आपलं जेवायला माघारी वास. ऐक, समर्पण दिलं की भगवंताची कृपा होती याच्याकरता सांगून जात होतो तुम्हाला. हे धर्म मंडपात बसणं, देवाचं भजन ऐकणं, देवाचं चिंतन कानावर पडणं, देवाचं भजन मुखामध्ये येणं, याच्याकरता सुद्धा लय जन्माची पुण्य असावी लागते. महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावं. आपल्या सगळ्याचं एक प्रमाण पाठ आहे बघा. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्म जन्मी आम्ही. जन्मोजन्मीची पुण्य असावं लागते तेव्हा भगवंत मुखामध्ये येतो. आणि एकदा आला ना, एकदा देव आपलासा झाला की पुन्हा देव आपल्याला कधीच लांब करत नाही. त्रिकालाबाधित सत्य असणारी गोष्ट आहे मायबा. जर लांब करायचंच असतं तर शांती ब्रह्मनाथ महाराजांना कधीच लांब केलं असतं, पण नाही ना तसं. 36 वर्ष देव राबला कुणाच्या घरी? नाथ महाराजाच्या घरी. किती वर्ष? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, सुंदर केलेला आहे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, कावडीने पाणी वाहे हरी, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्री गंगा तेरे दूत से निळामण देव राबे त्यांचे घरी. 36 वर्ष राबावं देवाना नाथ बाबाच्या घरी.
नुसतं एक काम नाही, प्रत्येक 12 वर्षाला काम बदललं. पहिले 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं नाथ महाराजांच्या घरी. दुसरे 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपानं देव आला. रांजणीकर जर कीर्तन ऐकत असेल तर तुमच्या लक्षात येईल, श्रीखंड्याच्या रूपानं कोण आला? देव आला. आणि श्रीखंड्याचं काय काम होतं? बोला. श्रीखंड्याचं काय काम होतं? चंदन उगाळून द्यायचं होतं. मला फक्त तुम्हीच प्रामाणिक उत्तर द्या. उगाळलेला चंदन लावायचं होता कुणाला? देवाला. आणि उगाळून द्यायचं काम कोण करत होतं? म्हणजे भक्ताच्या घरी देव स्वतःची काम वस्त्री गंगा तिरी धूत असे. ते महिला मंडळ देवाऱ्यात तुम्ही ते वस्त्र हातरता लाल कलरच. देवारा 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 हाय का? देवारा आहे का? असला तर वय म्हणा, नसला तर नाही म्हणा. तुम्ही काय पाकिस्तानवर आलाय का? महाराष्ट्रातला म्हणजे देवारा आहेच तुमच्या घरी. तुम्ही ज्याच्यावर देव मांडता ते वस्त्र लाल कलरचं वस्त्र तुम्ही रोज धुता, ते बरोबर आहे ना? ते जे देव मांडायला जे वस्त्र लागत होतं ना, स्वतः देवाला बसायला, ते वस्त्र सुद्धा नाथबाबाच्या घरी देवानं स्वतःच्या हातानं धुतलं. का? समर्पण भगवंता करताय. ज्ञानोबरायांचं समर्पण देवा करताय. नाही तर 4 वर्षाच्या चिमुकलेला खापराचा तुकडा दिला नाही विसोबा काकांना, न्यू दिला नाही घरात. पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही माय. योगाग्राग्नीनं आपली पाठ तापवली. मुक्ताईला महिला मंडळ मांड कशावर बसतात? मांड संकल्पना माहिती आहे का तुम्हाला? कशावर बसतात? तव्याव. हा असं खापराव. तो खापराचा तुकडा सुद्धा समाजानं घेऊ दिला नाही मुक्ताईला. पण योगाग्राग्नीनं आपली पाठ तापवली, पाठीवरती मांड खाऊ घातलं मुक्ताईला. समर्पणाची भूमिका करतो देव. म्हणून लक्षात ठेवा, नामस्मरणाच्या जोरावर 4 जणांवरती विजय मिळवता येतो. 1 काळावरती विजय मिळवता येतो. कशाच्या जोरावर? नामस्मरणाच्या जोरावर. 2 देवावरती विजय मिळवता येतो. तुकोबरायांनी मिळवला विजय काळावरती. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी का? नामाच्या जोरावर. नामाची या बळे नभियो सर्वथा. 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 कळीकाळाच्या माथा सोटे मारू. कळीकाळाच्या माथा सोटे मारू. कळीकाळाच्या माथा सोटे मारू. कळीकाळाच्या माथा सोटे मारू. कळीकाळाच्या माथा सोसी मारू. महाराज म्हणतात तुकया घरी राबत असे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी का? काळावरती विजय मिळवला. 2 देवावरती विजय मिळवता येतो. 3 स्वतःच्या शरीरावरती विजय मिळवता. तुकोबरायांनी तेही जिंकलं बरं का. जाई व तू माते न करी सायास. इथं स्वतःच्या शरीरावर विजय मिळवता. काळावरती, देवावरती, जगावरती, स्वतःच्या शरीरावरती विजय मिळवता येतो नामस्मरणाच्या जोरावर. जगावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी राजे भोसले. एकच राजा होला घेऊन गेला, पुन्हा तसा राजा होणे नाही. म्हणून लक्षात ठेवा, जगावरती सत्ता, काळावरती सत्ता, देवावरती सत्ता आणि स्वतःच्या शरीरावरती सत्ता मिळवता आली पाहिजे. हे नाथबाबाची श्रीमंती मग सांगता सांगता मी राहून गेलो तुम्हाला. एवढी श्रीमंती होती नाथबाबाच्या घरी, पण कधी गच्ची बाधा झाली नाही नाथबाबा. आणि गच्ची बाधा होणारी भले भले संपले. रावण संपला गर्वाच्या नादा. दुर्बुद्धी हो काही सांगू का तुम्हाला? अहंकार म्हणजे गर्व. हे अहंकार आणि परब्रह्म हे 2 परस्पर विरोधाभासाच्या गोष्टी आहेत. 2 एका बाजूला अहंकार ठेवला आणि एका बाजूला जर परब्रह्म ठेवलं तर हे 2 कधीच एकत्र येऊ शकत नाही मायबा. आधी तुम्हाला अहंकाराची बाधा नष्ट करावी लागेल आणि मग परब्रह्म तत्वापर्यंत आपल्याला जाता येईल. म्हणून तर नामदेवराय म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णू दासा भाविकास. का? त्यांना माहिती होतं भले भले संपले, रावण संपला. एकच दुर्बुद्धीनं ग्रासला रावणाला. कोणती दुर्बुद्धी? सीताय साहेबाला पळवून आणण्याची. संपला ना रावण. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजो नारायण. इथं बसलेले ज्याला वाटतं भगवंतानी मला सुखामध्ये ठेवावं, आनंदामध्ये ठेवावं, कायम माझ्यावरती भगवंताचा कृपावर दस्तावा असं वाटतं तुम्हाला, असावा असं जर वाटत असेल तर एकच माझा मंत्र, एकच गोष्ट, एकच वाक्य काळजामध्ये करून ठेवा. आपल्यामुळं फक्त दुसऱ्याला कधी त्रास होऊ देऊ नका. ज्या दिवशी आपण तसं वागू त्या दिवशी तो देव आपल्याला कायम सुखात ठेवल्याशिवाय राहणार.
तर या सृष्टीचं काय घेऊन बसला बाबा? या सृष्टीत कोण सुखी आहे मला सांगा ना, कोण सुखी आहे? हे चेहऱ्यावर दाखवायला माणूस सुखी आहे. नाहीतर कबीरदासजी महाराज फार सुंदर दोहा वर्णन करून गेले, ऐका जरा. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. कोण दुखी आहे? राजा दुखी आहे, राजाची प्रजा दुखी आहे. मी तो म्हणतो, जी माणसं वरच्या मनानं जगाला सुखी असलेल्याचं दाखवतात, त्यांनी माझं कीर्तन घरी गेल्यानंतर, कीर्तन झाल्यावर घरी जा, अंथरुणावर ज्या तुम्ही झोपणार आहे त्या अंथरुणावर 2 मिनिटं उठून बसा, स्वतःचे डोळे बंद करा, जगाचं जाऊ द्याऊ, स्वतःच्या मनाला प्रश्न करा, मनाला एकच प्रश्न विचारा, खरंच तू सुखी आहे का? तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधोनी पाय. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण सुख आहे या जगामध्ये? सर्व सुखाने एकही प्राप्त नाही. जर सुख पाहिजे असेल, एक संतांच्या जवळ सुख आहे आणि एक भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. महाराज म्हणतात, जर ते सुख तुम्हाला नुसतंच थोड्यापुरतं नाही, तेच सुख, तेच समाधान. मी तर म्हणतो, समाधान, आनंद, सुख ह्या गोष्टी अनुभवायच्या मुळात नाहीतच. आपण कशात सुख मानतोय हे फार महत्वाचं आहे. नाहीतर शेतकरी राजा माझा दिवसभर काबाड कष्ट करू द्या त्यानं, माझ्या शेतकरी राजानं, आणि घरी येऊ द्या त्यानं, तोपर्यंत त्याची पत्नी त्याच्या आधी घरी येते, बाहेर चूल, त्याची जी झोपडी असते छोटीशी, चुलीवरती ती भाकरी टाकते, बसल्या जागी 2 भाकरीचा मुर्दा पाडतो, तिथंच. त्याच्या एवढा सुखी कोणी नाही. नाही तर काय काय लय श्रीमंती दिली देवानं. एक श्रीमंत भेटला बाणाज, परवा दिवशी हवेलीला कीर्तन होतं पुण्याच्या माझं पानशेतला, हवेली तालुक्यात. एक श्रीमंत माणूस माझ्याकडे आला, मी जेवण करून नुकताच बसलो होतो, फेटा बांधायचा होता, 2 मिनिटं बसलो होतो विश्रांती करता. ते महाराज माझ्या दादा माझ्या जवळ आले, म्हणले, महाराज लय पैसा दिला देवानं, पण झोपच लागत नाही. म्हणलं, असं कसं काय झोप लागत नाही? ते म्हणलं, पैसा एवढा झाला की ठेवावा कुठं, कुणी नेलं काय झालं तर कुठं काय करता म्हणून झोपला. मी म्हणलं, मग झोपता का नाही? ते म्हणला, तसं नाही, झोपतो पण गोळी खाल्ल्याशिवाय झोपच येत. मी म्हणलं, असं कसं काय, एवढं कसं? ते म्हणे, बुवा, एक गोळीनं भागत नाही, 8-8 गोळ्या खाव्या लागतात. अरे म्हणलं, नीटनेटक्या सांगा, म्हणजे रांजणीला गेल्यावर मला सांगायला गावला असं. ते म्हणले, महाराज मला हाय शुगर, मला झोप लागत नाही, हे सगळं पचवण्याकरता 8 गोळ्या खाव्यात, तेव्हा माझा दिवस जातो. मी म्हणलं, नीटनेटक्या सांगा. ते मला, आंघोळ केली की चहाची तलप होते, शुगर वाढू नये म्हणून आधीच एक गोळी खावी लागते, चहा प्यायल्यावर पुन्हा वाढू नये म्हणून दुसरी, सकाळची भूक लागावी म्हणून. रांजणीकर तुम्ही गोळ्या माझा मी सांगतो, सकाळची भूक लागावी म्हणून, खाल्ल्याला पचाव म्हणून, दुपारची झोप लागावी म्हणून, चालू द्या का रातभर. त्या महात्म्याला म्हणलं, बाबा का बाबा, म्हणलं, माझं एक वाक्य घरी घेऊन जा तुम्ही, ह्या रोज 9-10 गोळ्या खाण्यापेक्षा बंदुकीतली एकच खा, कायमचं मोक्षाला जात चाल तुम्ही, एवढं कशाला आयुष्याचा त्रास करून घेता बाबा. म्हणून या जगात कोणी सर्व गुणानं सुखी नाही मायबाप, हे नुसतं दाखवायचं. ज्याला पाहिजे असेल सुख, हे अनुभवायचे नाही, हे मानण्यावर आहे. आपण कोणत्या गोष्टीत सुख मानतो याच्यावर आपलं सुख ठरलेलं आहे. तुकोबराया त्याचंच उदाहरण आपल्याला देतात आणि सांगतात, ज्याला सुख पाहिजे, ज्या चित्ताला, जे चित्त कधीच समाधानी नसतं माणसं. सांगू तुम्हाला, 2 शब्द लय समानता दर्शवणारे आहेत, एक चिंता आणि दुसरं चित्ता. सांगू तुम्हाला, 2 शब्द लय जवळचे आहेत पण अर्थ लय बदल आहे आबा. एक चिंता आणि दुसरी फक्त अनुस्वाराचा प्रश्न आहे, अनुस्वार काढला की शब्द बदलतात. पण वाक्य नीट ऐका, आयुष्यभर जी माणसाला जाळत राहते चिंता, आणि आयुष्यात एकदाच जाळते चित्ता. महाराज म्हणतात, ती चिंता घालवावी आणि या चित्ताला समाधान मिळण्याकरता काय करा? अभंगाचं सदानाम आळवा
घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व सर्व सुख नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता या गायकवादकांकरता एकदा टाळी वाजवा. तुम्हाला सांगावं लागत नाही, तुम्ही लय जाणकार मंडळ आहे. वा, लय समर्पणाची चाल. सदा नाम घोष करू हरी कथा. मायबाप महाराज म्हणतात या चित्ताला जर समाधान पाहिजे असेल तर दुसरा कुठलाच नाही. समाज मान्य शास्त्रानं दिलेला एक मार्ग आपल्याला आहे, ते सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अजून काय नामाचा फायदा आहे? नामाचा फायदा अजूनही काय? जळतील पापे जन्मांत. जन्मोजन्मीची पाप नष्ट करण्याची ताकद कशामध्ये आहे? तर भगवंताच्या नामामध्ये आहे. मायबाप भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं नाम या दोनच गोष्टी माणसानं आचरणात आणल्या पाहिजे. स्वरूप बघताना एवढी निष्ठा असली पाहिजे देव बघताना माणसाची. तुम्ही जर पंढरपूरला गेला तर पंढरीतनं घरातून देवापर्यंत जाईपर्यंत आपल्या मनात एकच इच्छा असते, कधी एकदा पंढरपुराला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो. नुसत्या दर्शनावर माणसानं थांबायचं नाही, अशी अवस्था व्हावी. पुन्हा तिथून माघारी येण्याची इच्छा सुद्धा नाही झाली. हे आपलं नाही, तुकोबरायची होत होती. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझा चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, माझा चित्त तुझ्या पाया. देव आहेच तसा. लय सुंदर देवाचं स्वरूपाचं वर्णन केलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपनिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. शिष्टमोले दादा करता एकदा टाळी वाजवा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोक. ते बघितल्यानंतर माणसाच्या लक्षात येतं, पण तेवढा भावानं बघितलं पाहिजे, नाहीतर त्याला दुसरं काय लागत नाही. त्या देवाला आपल्याकडनं काय लागत नाही. रांजणीकर मला फक्त एक उत्तर द्या, आपण काय देऊ शकतो हो देवाला? बोलत चला ना. मग महिला मंडळ काय देऊ? झोपला का काय तुम्ही? बोलत चाल. अजून जेवायचे तुम्हाला? लगेच कसं डोळं टाकली तुम्ही? बोलत चला. मला बोलणारी माणसा वक्ता तो नो हे श्रोतेविन, श्रोत्याशिवाय वक्त्याला काडी मोलाची किंमत. तुम्ही किती बी पैशाचा बुवा आणा, किती बी तुम्ही आणलेलेच आहेत म्हणा, तसं काय पुढे वर्णन त्याचं मी करत नाही. मग तुम्ही किती मोठा बुवा आणा आणि तुम्ही नुसतं राका बुवाकडे बघा,
काही मेळ लागत नाही, मी लिहून देतो तुम्हाला कीर्तन झालं. आणि जर लागला तर तिथनं पुढं जरा बुवानं वाईट थोडं हे केलं तर थोडं त्याला प्रतिसाद देत चाल. नाही तू बघ बुवाकडे राखा राखा बघायचं जणू काय बुवाचं तुमचं 7 जन्माचंच वैर आहे बुवा. बघा मी काय पैसे बिशे मागे आलो नाही तुम्हाला, अजिबात टेन्शन घेऊ नका. अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने तोंड करू नका, फ्रेश बस. कधी जाईल सांगू शकत नाही. काय विचारत होतो प्रश्न तुम्हाला? देवाला, देवाला आपण काय देऊ शकतो महिला म्हणून? लय जर भाविक असला तर 2 किलो पेढ वाहू शकतो, ह्याच्यापेक्षा आपण दुसरं काय वाहू शकत काय? तुमच्या रांजणीमध्ये ज्याने एखाद्यानं ओंकारनाथ भगवंताच्या चरणावर 2 ग्रॅम सोनं आणून वाहिले, अहो त्याला लागतही नाही. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा. हे मानावे पतिता वेळोवेळा, मानावे पतित वेळोवेळा, मानावे पतित वेळोवेळा. शुद्ध भावानं त्याला समर्पण द्या, तो तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरायांनी त्या देवाची ताकद सांगितली, आपण काय देवाचं वर्णन करणार? ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला ज्ञानोबरायांनी, आणि त्या ज्ञानेश्वरीत ज्ञानोबराय वर्णन करता, जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा संस्था पिले 21 स्वर्गा ते दरिले सत्ता मात्रे आपोलिया म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण आले जो या जगाते चाळिता ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय त्याच्या हातून नाही? ज्ञानोबराने अजून एक कोवी खर्च केली भगवंताच्या ताकदी करता. सुवर्णाचे मणी केले, ते या सोनियाच्या सुती उविले, आणि तैसे मी जगत हारिले सभा या अभ्यंतर ज्ञानोबराया म्हणता. महिला मंडळ सोन्याचे मणी करता का? सोनं माहितीये का? सोनं बुवा माणसात आहे म्हणून मी गप आहे, नाही तर सोन्यासाठी मी काय करू शकते माझ्या मालकाला विचारा. ते सोनं तेच सोनं. तुम्ही सोन्याची मणी करता, वावता कशात? धाग्यात. पण तुम्ही लई काळजी घेता त्या सोनारा, ज्याच्याकडे ववाय जाताना काय म्हणता त्याला तुम्ही? ते ववणारा असतो बाहेर, सोनाराच्या बाहेर, त्याला सांगता 4 पदरी कर, 5 पदरी कर, तुटलं नाही पाहिजे, माझा मालक घरात घ्यायचा नाही. एवढी काळजी घेता तुम्ही त्या सोन्याच्या मण्याची. ज्ञानोबरायाने देवाची ताकद वर्णन करताना सांगतात, ज्ञानोबराया देवानं सुद्धा सोन्याचे मणी केले, ववताना साधा धागा नाही वापरला, सोनियाच्या सुती ओविले, सोन्याचाच धागा केला देवानं. आता महिला मंडळ सोन्याचा धागा किती दिवस टिकेलो? बोला ना. सोन्याचा धागा असा केला की मोडणार. ज्ञानोबराय म्हणतात सोन्याचे मणी, मण्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत ते सोन्याचे मणी त्या सोन्याच्या धाग्यात टिकवून ठेवण्याची ताकद ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दे. तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवळे सूर्यासी चालणे, तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. म्हणायला लागल्या मागच्या टेन्शनच घेऊ नका. तुम्हाला घडीभर सुट्टी फक्त जाऊ नका. आधार बी पाहिजे कोणाचा. काय वरडायचं मी एकटं, माझं कीर्तन म्हणजे पैसा वसूल काम असतं. मागच्याला म्हणणाराला वाजवणारा ताप देत नाही मी. काय घडल तसं घडल, आपलं जीव गेला तरी चालल, पण सुट्टी द्यायची. तुझी या सत्तेने वेदासे, हे भगवंताची ताकद ज्ञानोबराया तुकोबरायाने वर्णन केली. मग त्याला आपण काय देऊ शकतो? वृक्षाचे हे पान आले ज्याचे सत चाले हे शरीर कोणाची असते, कोण देखवी ऐकवी एक नारायण. माणसाने एकच करावं, पुन्हा तिथं आलो आपण तयाचे भजन. त्याच्या भजनाला माणसानं कधी चुकायचं नाही. तुकोबरायाने तेवढंच आयुष्यामध्ये जपलं. मायबाप 3 दिवसाकरता वैकुंठ सोडून देव तुकोबरायाच्या घरी आला का? कशाची ताकद आहे? भजनाची ताकद आहे.
ज्या सुखा कारणे देव वेडावला हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 नारायण. हे असलं बरं वाटते तुम्हाला का चॅनल बदलायचं आहे? माझा रिचार्जचा टीव्ही आहे. रिचार्ज माहिती आहे ती एकच डीटीएच नाही आपला डीटीएच नाही. आपला व्हिडिओ कोण आहे? बटन दाबलं की चॅनल बदल. काय जाहिरात करायला आलो नाही पण सांगतोय तुम्हाला. म्हणजे हे पचत नसलं तर दुसरं सांगाल की बदलतो चॅनल. ज्या सुखा कारणे देव वेडावला. आला ना पांडुरंग परमात्मा 3 दिवस तुकोबरायन करता तुकोबरायाच्या घरी आला का समर्पण भजनाचा आहे. त्याचा फायदा सुद्धा तुकोबरायांनी सांगितला. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत सो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथं बसलेल्या रांजणीकर प्रत्येकाला जर ते चित्ताला समाधान सर्व सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या. सगळे लांब पर्यंत बसलेले मला सगळे दिसतात इथून. इकडच्याला काय ऐकू गेलं का नाही तिकडून सांगावं लागतं. हात हात इकडं कार्यकर्ते मंडळी जी जी हात वर करणार नाही मला पुढचं बोलायला लावू नका. माझी हाय काळीजी काळीच आहे. मी बोललेलं खरंच होत. ज्याला अंदाज घ्यायचा त्यांना हात खाली घ्या. उद्या जर नाही जेवढी गर्दी दारात जमली ह्या टायमिंगला म्हणजे कीर्तनाला आणायला असं मला म्हणायचं. दुसरीकडे जाऊ नका. ताट हात वर करा. सगळ्यांनी एक टाळी वाजवायची हो आणि माझ्या पाठीमागे भजन करायचं. एका टाळीचा आवाज गावात घुमला पाहिजे. हा शाबास. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सगळे विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. घ्या हात खाली हात खाली घ्या हात. अरे बुवा निम्यात बदनात घेतली म्हणा. तुझा हाय सांगायचा धंदा. अरटाळकरी धंदा म्हणले ही बसलेली सोडत्याल का मला सांगा तुम्ही. ही म्हणणार का ह्यांच्यात जेवढी हाणाहाणे ही धंदा म्हणतात म्हणले ह्यांचं काय खरं दिसत. पण हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं. हात खाली घ्या म्हणून. काय कायला म्हणलं माझी काळीची भाई तेव्हा बिहा बिहानं काय काय हात वर केली. ती म्हणणार का दिसतोय बी तसाच. उगच बोलला आणि उद्योग वाढला म्हणजे कुठं निस्तारत बसता घेण्या देण्याची गर्दी. पण असं भजन केलं असं ग्रहित धरू. ज्याचं राहिलं असेल त्यांना आता तरी मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा
चाल आहे का पुढे घ्या करू हरी करता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखर्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर हरा विठला 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 तुम्ही जरी पुढे घ्या म्हणलं तरी मी तुमची परंपरा मोडणार नाही मीच म्हणलो सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसु त्या सर्व सुखापर्यंत सर्व सुखाच्या प्राप्तीपर्यंत मनुष्य जन्माला जाता येतं पण कधी आधी सदा नामघोष करू हरिकथा मग मात्र सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसु आणि पुढची मात्र अवस्था सांगितली असो ऐसा कोठे आठवची नाही याच्याकरता तुकोबरायांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग तुमच्या पुढे अवघ्या थोडक्या वेळामध्ये मांडतो मायबाप तुकोबरायांचा भजन म्हणजे तुका म्हणे येतं भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते शिंक जांभळी खोकला मी सांगितलं मगाशी तुम्हाला तुकोबरायांनी आयुष्यात भजनाशिवाय नाही प्रात्यविधीला निघाले तुकोबराय अडगळीच्या ठिकाणी जाऊन बसले आणि प्रात्यविधीला निघाले असताना एक शेतकरी राजा आपल्या शेताकडे निघाला होता अडगळीच्या ठिकाणाहून घाणीच्या ठिकाणाहून भजनाचा आवाज येतो हे त्यानं जाणीवपूर्वक जाऊन पाहिलं तर समोर दिसले तुकोबाराय जे प्रात्यविधी करता करता पांडुरंगाचं भजन चालू त्याला ते सहन झालं नाही तो शेतकरी राजा थेट गावच्या पाटलाकडे आला पूर्वी खटला मिटवायचं म्हणलं की पाटलं म्हणेल ती पूर्व दिशा पाटलाकडे आला पाटलाला विचारलं पाटील आता शेताकडे निघालो होतो भजनाचा आवाज आला म्हणून बघायला गेलो तर तो गावचा तुकाराम महाराज अडगळीच्या ठिकाणी प्रात्यविधी करता करता त्या पांडुरंगाचं भजन करतो पाटलानं सांगितलं खरं बोलतो का खरंच पाटील एक शब्द खोटा बोलत नाही वाटलं तर माझ्यासोबत पाठवा जोडीदार पाटील म्हणतो नुसता घेऊन जाऊ नको जर भजन चालू असलं तर त्याला ओढत इथपर्यंत माझ्यापर्यंत घेऊन ये मायबाप हो तो ग्रहस्थ एक जोडीदार सोबत पाठवला भजन करत असलेल्या तुकोबऱ्याला ओढत ओढत फरफटत त्या गावच्या चौकात पाराजवळ अख्खा गाव गोळा झाला आणि आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या तुकोबऱ्याला उभा केला रांजणेकर मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या भजन करणं हा काय गुन्हा आहे का हो सांगा ना गुन्हा आहे का पाटलानं प्रश्न केला तुकोबऱ्यानं उत्तर दिलं पाटील तुम्ही जर भजनाला गुन्हा म्हणत असाल तर हा गुन्हा मी रोज करायला तयार आहे आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला एवढं समर्पण पांडुरंगा करता असावं सांगितलं केलं मी भजन पण भजन करणं हा गुन्हा नाही पाटील म्हणतो आमचा देव पाठवायला आला का तुम्ही इथं पवित्र ठिकाणी भजन करावं हे तुम्हाला माहित नाही का अमंगल ठिकाणी भजन करता कुणी अधिकार दिला तुम्हाला पाटील तुकोबराया म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलास तुकोबराया म्हणतात हे मी करून घेत नाही मी करत नाही भजन मी नाही माझ्याकडून करवून घेणारा तो आहे मी पाटील म्हणतो असला ऐकायला उभा राहिलो नाही पंच कमिटी बसली त्यांना काय नाही त्यांना काय उत्तर देऊ मी तुम्ही गुन्हा केला तुकोबराया म्हणता जर गुन्हा केला तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगीन पण भजन बंद करणार नाही काय शिक्षा आहे पाटील सांगतो एकतर गाव सोडा नाही तर भजन बंद करा तुकोबराया म्हणतात गाव सोडायला लागलं तरी चालेल पण भजन बंद करणार आता सुद्धा भजनाचा तिरस्कार असणारी लय माणसं आहे ले की जर चालू झालं की माणसं तिकडूनच बसल्या बसल्या आली बुवांची बनबन चालू बनबन सप्त्याला भजनाला नाही पटत काय केला रुचत नाही रुचण्याकरता मागाशी सांगितलं जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतंय सगळ्याला नाही पचत पाटील बोलायला सुरुवात करतो जर गुन्हा केला तर त्याची शिक्षा भोगावी लागेल तुकोबराया म्हणतात हे बघा नुसतं भजन नाही केलं मी आयुष्यभर भजन करता करता माझा गाथा लिहिला मी त्याचं काय करू पाटलानं टाळी वाजवली पाटील म्हणतो तो गाथा आणा आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये त्याला तेवढंच पाहिजे होत बुडवून टाकला शास्त्रीजवळ दिला गाथा बुडवायला लावला मायबाप आयुष्यात तुकोबराया कधी रडले नाही कधीच नाही एवढं दुःख वाटायला आलं संतू नावाचा पोरगा गेला तुकोबरायाचा पत्नी गेली तुकोबरायाची तरी तुकोबरायाच्या डोळ्यात कुमार महाराज कधी पाणी नाही बघायला मिळालं पण पंचम वेद मानला जाणारा तुकोबरायाचा गाथा ज्यावेळेस पाण्यात बुडवला गुडघ्यावरती बसून माझ्या तुकोबराया रडायला लागली आणि हे दृश्य पाहिलं तुकोबरायाच्या लेकीनं भागीरथी आपल्या बापाला कुणीतरी फडफडत उडत चौकापर्यंत नेलं हे बघण्याकरता लेक त्या गावापर्यंत पोहोचला सांगू तुम्हाला पुरुष वर्ग महिला मंडळ खरंच लेकीचा आपल्या बापावरती जीव असतो मी ते सांगायला उभा राहिलो नाही पण आज समाजाला त्याची जाणीव झाली पाहिजे तितकंच खरं आहे
महिला मंडळ मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या घरात तुमचा पोरगा जास्त आवडतो का पोरगी? खोटं बोलला तो पांडुरंगात शपथ आहे. पोरगात मानणार तुम्ही का? वंशाचा त्यानं दिवा लावल्यावर कळतो का पोरगा झाला. दवाईनं गावभर पेड वाटलं घ्या, पोरगा झाला. तीच पोरगा 18, 25, 30 वर्षाचं तरुण होईपर्यंत जपलं म्हातारीनं, त्याच पोरानं म्हातारी घरातनं बाहेर काढली. आणि मग ती म्हातारी शेजाऱ्यापाशी जाऊन म्हणते नसता झाला तरी कोण दिवा ना, चांगला ध्यानात ठेवा दिवा. पोरगा म्हटलं की आईचा लाडका आहे. आणि इथं बसलेले बरेच पुरुष वर्ग ज्याच्या पोटी पोरगी जन्माले त्यांना मला उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमची लेक आवडते का तुमचा पोरगा आवडतो? पोरगीच म्हणणार तुम्ही का? तुमची आई ज्या दिवशी तुम्हाला सोडून गेली तेव्हापासून आई एवढं प्रेम घरात तुमच्यावर कुणी केलं असेल तर ते तुमच्या लेकीने केलं. तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील झाली ती तुमची लेक आहे. फाटलेलं बनियन, फाटलेला सदरा तुमच्या पोरीनं पाहिला, तुमच्या पोरीनं पाहिला, ती लेक तुमच्या जवळ येऊन म्हणते बाबा घ्या ना नवीन, पैसे नाही का आपल्याकडं? त्यावेळेस तुमचा बाप सांगत होता पोरी पैसे लय आहे, पण तुझ्यासारख्या 2 मुले आहेत, 2 मुलं आहेत, तुमच्या चौघांची शिक्षण, तुमच्या दोघीची लग्न मला थाटामाटात लावायची. पोरगी सांगते बापाला त्याच्या फाटक्या सदऱ्याला हो कशी ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला, त्यानं कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना बाप आरोपीच्या पिंजऱ्यात भागीरथीनं पाहिला, भागीरथीला सहन झालं नाही, रडायला लागली भागीरथी. तुकोबरायाने एकदाच पाहिलं भागीरथीकडं, पुन्हा भागीरथीकडं नजर नाही केली का? जमलेला समाज म्हणेल आजपर्यंत यो तुकाराम महाराज संसारा करता रडला नाही, पण आज लेकी करता याच्या डोळ्यात पाणी आलं, पण पुन्हा नजरही केली नाही, पण गाथा बुडवायला लावला, माझ्या तुकोबरायाच्या डोळ्यात पाणी आलं. मायबा साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुकोबरायाचा गाथा घेऊन वरती आला आणि सांगितलं घ्या तुक्षेट तुमचा गाथा. तुकोबरायाने सांगितलं देवा आता नको, जेव्हा पाटलानं निर्णय दिला होता तेव्हा कुठे गेला होतास? हे देवाशी भांडायची ताकद फक्त तुकोबरायाची. तुकोबराय म्हणला देवा आता का आला? तुला यायचंच होतं तर पाटलानं निर्णय दिला तेव्हाच यायचं, तेव्हाच गाथा बुडवून द्यायचं नव्हतं, आता का आला? देव म्हणते तेव्हाच निघालो होतो, पण इंद्रायणी मातेनं मला रोखलं आणि इंद्रायणी मातेनं सांगितलं देवा जो गाथा पंचमवेद मानला जाणारा महाराजांचा गाथा आहे त्याचं दर्शन मला सुद्धा व्हावं म्हणून इच्छा व्यक्त केली इंद्रायणी मातेनं. म्हणून 42-43 वा, याला म्हणायचं समर्पण, याला म्हणायची अवस्था. माझ्या तुकोबरायाची ती अवस्था झाली. पाटलानं निर्णय दिला कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा बिक कोण गाली रे. भीक सुद्धा वाढली नाही पण स्वतःच्या अवस्थेला असो ऐसा कुठे काय कुणी दिलं हाकलून दिलं काही विचार केला नाही. देहीच विदेही भोगू दशा या अवस्थेपर्यंत माझे तुकोबराया जाऊन पोचले. रांजणीकर एवढं समर्पण भगवंता करता असावं लागतं म्हणून ते माझ्या तुकोबरायांनी दिलं. आज या वारकरी संप्रदायाला आईच्या स्वरूपात मिळाले विश्वमौली ज्ञानोबाराय आणि बापाच्या स्वरूपात या वारकरी संप्रदायाला खूप मोठा आधार मिळाला, ते म्हणजे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय. तुकाराम महाराज की जय. म्हणून लक्षात ठेवा ते तुकोबराया सांगतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. पण आपलं तसं नाही, आपण संसार करता करता एवढं गुर फटून गेलो, आपली अवस्था नाही, आपली दुर्दशा झाली. माणसाची अवस्था नाही, माणसाची अवस्था व्हावी. एक लक्षात ठेवा, परमार्थ करायचं म्हणलं की माणसानं व्यवस्थेकडे नाही लक्ष दिलं पाहिजे, परमार्थ करताना अवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वाक्य नीट आहे का? संसार करताना व्यवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे. घराची कळा अंगण सांगतं जे आपण म्हणतो ना, बाहेर आल्याबरोबर माणसाला आत गेल्यावर कसं वाटेल याची जाणीव बाहेरनच झाली पाहिजे. एवढं चांगली ही व्यवस्था संसारात आणि परमार्थात अवस्थेला किंमत आहे. म्हणून महाराज म्हणतात ती अवस्था असो ऐसा कोठे. पण आपली ती होत नाही. आपल्याला लागली आशा. आशा कळतं ना? आशा म्हणजे कोण्या बिचारीचं नाव नाही बरं का. आशा म्हणजे अभिलाषा, सगळं मला मिळालं पाहिजे.
किती जरी मिळालं तरी माणूस नावाची जात कधी सुखी होत नाही. सर्कस माहितीये का? सर्कस झाले आपलं कीर्तन, लय जांभळ्या देऊ नका, लयच तुम्ही बोर झाला भाऊ. ते मला सासू सुनाच्या गोष्टी येत नाही म्हणून मी तसलं बोलत नाही. आता ते काय काय लय सोपं जातं, पण मी माझ्या कीर्तनाचा नियम ठेवला कुमार महाराज. ही माणसं आपल्याकडनं चांगलं काहीतरी ऐकायला असतं. सासू सुनाच्या गोष्टी टीव्हीवर आहेतच. टीव्ही काय आहे त्या टीव्हीत वेगळं? तुम्हाला तर लय धन्यवाद देईन, तुम्ही लय संख्येने उपस्थित राहिला. सगळ्या मालिकेचा डोंबाळा करून तुम्ही म्हणून तुम्हाला मला सांगा, तुम्ही जर 7 दिवस बुवानं सुद्धा सासू सुना सांगितलं मग काय अर्थ राहिला मालिकेला आणि कीर्तनाला? तिथं बरं टीव्हीत मला काय सांगा वेगळं? सासून सुनाची कशी जिरावली, सुनानी सासूची कशी जिरावली, जावाची हानाहानी, तर प्रेम प्रकरण ह्याच्यापेक्षा दुसरं त्याच्यात? बरं तिथं भीती आणि बुवानं भीती सांगायचं, काय अर्थ राहिला मला सांगा बरं? तुम्ही ते आपल्याला जमतच नाही. सर्कस माहिती आहे का? सर्कस सर्कस सर्कशीत सगळे प्राणी आहेत पण गाढव बघायला मिळत नाही. एका मालकानं गाढव पाळलं, मी अशा सांगतो बरं, कारण कीर्तनाचा समारोप. सर्कस पाळली आणि त्या गाढवा सर्कसवाल्यानं गाढव पाळलं. गाढवाचं काम काय कुमार महाराज? एका गावातनं दुसऱ्या गावात सर्कस न्यायची म्हणलं की अख्खं ओझ उराव नाही अंगाव म्हणा. शब्द बाबा मला टेन्शन येतं कधी कधी आज शब्द ऐकले. ते अख्खं ओझ त्याच्या अंगावर द्यायचं आणि दुसऱ्या गावात सर्कस न्यायची. सर्कस पोहोचली की अंगावरचं ओझं काढून घ्यायचं आणि त्याचा मालक त्याच्या गळ्यातली दोरी काढायचा आणि त्याला हुसकावून द्यायचा. जा ह्याचं उकारडं फुक, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोप्या तुझ्या डोक्याला घालून पुन्हा माघारी. असं योगायोगाने एका गावात सर्कस पोहोचली. तो सर्कशीतला गाढव त्याचा बालपणीचा दोस्त दोघाची भेट झाली. कुठं? त्या गावात. आणि ते गावातलं गाढव त्या सर्कशीत त्याला म्हणतो, का काय होतास तू, काय अवस्था केली, कुठं जॉबला बिबला लागला का काय? ते म्हणतो, हा हो तसाच समज, मला जॉबलाच लागलो. कुठं? सर्कशीत कामाला लागलो. असं पगार बिगार किसता? ते म्हणला कुठला आला पगार? अरे मग राहिला कशाला? मला खायला प्यायला पण जपत नाही वाटतं तुला, उगाच बुवासारखा वाळून गेला. कोण म्हणते फार वाळून गेला का बाबा? काय होता, काही तब्येत होती तुझी, काय अवस्था करून घेतली का म्हणून असं? त्यानं सांगितलं, बघ सर्कशीत मला काम लय काय नाही, पण एका गावात दुसऱ्या गावात न्यायचं म्हणलं की अख्खं ओझं माझ्या अंगावला तोंड पोचलं की काढून घेतो, एवढंच माझं काम आहे. मग खायला मग राहिला कशाला? तुला पगार नाही, खायला जपत नाही, राहिला कशाला? ते म्हणला, सांगतो जरा नीट ऐक, 9 वाजत आले, पडदिशी सांग. मी बी पडदिशी सांगतो तुम्हाला, ऐका. त्यानं सांगितलं, बघ आता 7 वाजता सर्कस चालू होती आणि सर्कस चालू झाली की माझा मालक या खांबापासून त्या खांबापर्यंत दोरी बांधतो आणि दोरी बांधली की आमच्या सर्कशीत एक 18-20 वर्षाची लय तर निबाण पोरगी आहे. मालक त्या पोरीला सांगतो त्या दोरीवरून चालायला आणि चालता चालता तो मालक फक्त त्या पोरीला सांगतो, पोरी नीट चाल, आणि माझ्या गळ्यात दोरी बांधतो. मालक गाढव म्हणते ती, माझ्या गळ्यात दोरी बांधतो त्या पोरीला सांगतो, नीट चाल, पडशील. जर चालता चालता पडली, जर चालता चालता पडली तर ह्या गाढवा संग अर गावात म्हणला ही तर घोटाळा आहे होय. तरी म्हणलं बिनपगारीन फुल अधिकारी एवढा कसा रस्तो राबतो त्या मालकासाठी. गावातलं लय हुशार होतो. ते म्हणलं, हे बघ किती वर्ष झालं जॉबला लागला? तो म्हणला 15 वर्ष झालं जॉब करतो. त्यानं विचारलं 15 वर्षात किती वेळा पडली? त्यानं सांगितलं अजून तर. मग थांबला कशाला? ते म्हणतो, तसं नाही र, आज पडन, उद्या पडन, नाही इंदापुरात पडली तर सरडेवाडीत पडन, नाही सरडेवाडीत पडली तर गलांडवाडी 2 मध्ये पडन, नाही गलांडवाडी 2 पडली तर रांजणीत का व्हायना पण. त्यानं सांगितलं 15 वर्षात पडली नाही. ही त्या गाढवाला लागलेली. तुम्हाला वाटतं का हे 4 पायाच्या गाढवाचं होतं? लईच हुशार आहे तुम्ही. 4 पायाच्या नाही, आपल्या सगळ्याच असंच आहे. आपल्याला वाटतं आईच्या गर्भात होता तेव्हा लय दुःख आहे, देवाला प्रार्थना केली, एक वेळ करी, यातनं बाहेर काढ, बाहेर काढल्यावर सुख आहे. त्याला कळलं बाहेर आल्यावर तर खरी दुःखाला सुरुवात झाली. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, सुख पाहिजे असेल तर सुख वसे ह्याची ठाई,
बहुपायी संत, एक संत आणि दोन भगवंत, या दोघांच्या चरणाजवळ सुख आहे. त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लत असू. जाता जाता तुमचे मी 5 मिनिटं जास्तीचे घेणार आहे. मी आता उपारणं सोडलेलं आहे. तो 5 फेब्रुवारी 1630 दिवस उजाडला आणि शिवनेरी गडावरती सुवर्ण ताऱ्यानं एका जन्म घेतला. त्या ताऱ्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. मायबाप होता कसा माझा राजा, जरा कान उघडे ठेवून ऐका. टाळकरी मंडळी, एक टाळ वाजवायचा, दोन्ही पखवाज वादक थोडा थोडा पखवाज, एक संबळ वाजल्यागत आवाज. हा, कोण होता माझा शिवाजी राजा? बसलेले हातानं टाळी वाजवा. हे शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. ऐका, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला. माय बाप, ऐकताय ना? माझा राजा होता कुणाचा? काय केलं माझ्या राजानं? एकदा कान उघडे ठेवून ऐका. हो शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला. शिवबाबा शिवनेरीवर जन्मला. शिवबान बादल तोरण तोरण्याला, शिवबान बादल तोरण तोरण्याला, शिवबान बांधल तोरण तोरणाला, बांधल तोरण तोरणाला. ऐका ऐका राजनीकर, 6 जून 1674 साली रायगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा राज्याभिषेक सोहळा पूर्णत्वाला गेला. 32 मन सोन्याचं सिंहासन माझ्या राजाकरता स्थापन करण्यात आलं. तरुण पोरं जिथं कुठं बसला असाल तिथं ऐका माझा शिवाजी राजा. पहिल्या पायरीवर पाय दिला, माझ्या राजाला 8वीत झाले, आठवण झाली प्रतापराव गुजराची, ज्यानं स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं या स्वराज्याकरता. पहिल्या पायरीवर पाय दिला माझ्या राजानं, डोळ्यातून अश्रू खळकन बाहेर आले. दुसऱ्या पायरीवर पाय दिला, मुरारबाजी देशपांडे आठवला. तिसऱ्या पायरीवर पाय दिला, होता जीवा म्हणून वाचला. जीवा महालाची आठवण झाली. माझी जिजाऊबाई साहेब राजाला सांगते, राज, प्रजेच्या राजानं रडायचं नसतं राज, रडणं शोभत नाही राज. माझा राजा सांगतो, आऊ साहेब रडणं माझ्या करता नाही, या स्वराज्याकरता असंख्य मावळ्यानं प्राणाचं बलिदान केलं. त्या प्रत्येक मावळ्या करता गड आला पण सिंह गेला म्हणणारा माझा तानाजी मला सोडून निघून गेला. या प्रत्येकाकरता राजाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं. भवानी मातेच्या दर्शनाकरता माझा राजा निघाला. मुजरा केला भवानी मातेनं, आशीर्वाद घेतला भवानी मातेचा, आणि भवानी मातेनं भवानी नावाची तलवार आशीर्वादाच्या स्वरूपात माझ्या राजाला दिली. रांजणीकर तलवार ही अशी होती, एकदा म्यानातनं बाहेर पडली, शत्रूचा रक्तपात केल्याशिवाय पुन्हा तलवार म्यानात जात नव्हती. हा, त्या तलवारीचं वर्णन एक कवी करतो, फार सुंदर ऐका. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासी सदा
सदा साज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेमापा टाळी टाळी उघडल्या स्वातंत्र्याचे दार. स्वातंत्र्याचे दार. हो चमके चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शोभाची तलवार. चमके शिवबाची तलवार चमके शोभाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार त्या बिजलीचा रंगार. हो वा नशीब माझं तुम्ही टाळ्या वाजवल्या